हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर कोणते? आता सगळ्यात पहिले तुम्हाला मिलीमीटर आणि सेंटीमीटर यांचं गुणोत्तर काढण्यासाठी तुम्हाला त्यांचा संबंध माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला मी तुम्हाला एकदम बेसिक गोष्ट सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी कशा रिकॉल करू शकता. तर जी आपली लहानपणापासून आपण शाळेत शिकलोय, जी स्केल होती आपल्याजवळ, पट्टी म्हणतो आपण ज्याला मराठीमध्ये, ही पट्टी असते किती? 15 सेंटीमीटरची असते. ह्याच्यामध्ये काय आहे? 15 सेंटीमीटर. आता मी अंदाजेच मारतो याच्यावरती. तर हे 15 सेंटीमीटरची काय असते? एक पट्टी होते आपल्याजवळ. 15 आणि 30 सेंटीमीटरच्या असायच्या. 2 प्रकारच्या पट्ट्या असायच्या, एक लहान पट्टी आणि एक मोठी पट्टी 30 सेंटीमीटरची. तर ह्याच्यामध्ये काय व्हायचं की हा 1 सेंटीमीटर बनायचा, बरोबर का? सुरुवातीला जो 1 सेंटीमीटर असतो त्याच्यामध्ये मिलीमीटर असतात. किती मिलीमीटर असतात? तर 1, 2, 3, 4, 5. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एकंदरीत 10 मिलीमीटर असतात. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे की 1 मिलीमीटरचे गुणोत्तर विचारलेले आहे. कशासाठी? तर 1 सेंटीमीटरचे. आता हे मिलीमीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे. कोणत्या तरी एका गोष्टीत तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर होतं? तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर होतं. तर मिलीमीटर ऑलरेडी इथे आहे. इथे फक्त मिलीमीटर करून घेऊया. 1 मिलीमीटर इज टू 10 मिलीमीटर बरोबर किती येईल? हा मिलीमीटर कॅन्सल होईल. आता मिलीमीटर सेम झालेला आहे. तर याचं गुणोत्तर काय येईल? 1/10 येईल, जे की आपला ऑप्शन क्रमांक 3 हे काय आहे? आपलं उत्तर आहे. किंवा तुम्हाला जर असं सुचलं नाही ऐन टायमाला एक्झाममध्ये, तर तुम्हाला माहिती पाहिजे की काय? 1 मीटर आपण डायरेक्ट मीटरमध्ये कन्वर्ट करूया. 1 मीटर म्हणजे किती? तर 10⁻³ मिलीमीटर, किंवा ज्याला तुम्ही 1000 मिलीमीटर असं म्हणतो. आणि प्लस 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 10⁻² सेंटीमीटर. म्हणजेच किती? 100 सेंटीमीटर जर काढले तर ते किती होतात? 1 मिलीमीटर होतो. तर काय करायचं आहे? तुम्हाला मिलीमीटर टू सेंटीमीटरचं काढायला सांगितलेलं आहे. त्याला काय करायचं आहे? फक्त आता 1 मीटर म्हणजे किती? 1000 मिलीमीटर. तर मी जर म्हटलं की मला 1 मिलीमीटर पाहिजे, तर 1 मिलीमीटर बरोबर किती होईल? तर 1/1000 मीटर एवढं होईल. म्हणजे 1 मिलीमीटर बरोबर किती होईल? 10⁻³ मीटर. हा झाला मिलीमीटरसाठी. आणि सेंटीमीटरसाठी काय होईल? सेम तसंच. 100 सेंटीमीटर आहे. 100 सेंटीमीटर बरोबर किती आहे? 1 मीटर होईल. ठीक आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर याला कसं करू शकतो की 1 सेंटीमीटर बरोबर किती? 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर बरोबर काय येईल? 10⁻² मीटर. आता तुम्हाला कशाचा रेशो विचारला होता? तुम्हाला विचारला होता 1 सेंटीमीटर, 1 मिलीमीटर टू 1 सेंटीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे सेम ह्याच्यामध्ये आणायचं आहे मीटरमध्ये. 10⁻³ मीटर भागीला इथे येतील 10⁻² मीटर. आता हा मीटर कॉमन झालेला आहे. डायरेक्ट आपण ह्याचं गुणोत्तर काढू शकतो. तर कसं येईल गुणोत्तर? तर ज्यावेळेस हा मायनस चिन्ह असतो, याचा अर्थ म्हणजे a⁻⁻m हा घातांकाचा नियम आहे. a⁻⁻m म्हणजे काय? एचा मायनसवा घातांक m जर असेल तर ह्याचा अर्थ असतो की 1/aचा m घातांक. तर ह्याचा अर्थ होईल की 1/10³ गुणिला सेम तसंच जर 1/-m असेल तर हा डायरेक्ट आपण एचा वरती घेऊन डायरेक्ट काय करू शकतो? पॉझिटिव्ह घातांक लिहू शकतो. मग इथे झालं 10⁻² आणि इथे झालं 10⁻³. आता ह्याला जर कट केलं तर इथे किती राहतील? 1 आणि खाली राहतील 10. म्हणजे काय गुणोत्तर आलेलं आहे? 1/10. म्हणजे तुम्ही कसंही काढू शकता. तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट लवकर कळावा म्हणून पट्टीचा मी उदाहरण घेतलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला पट्टी आठवेलच, याची काही शाश्वती नाही. म्हणून तुम्हाला हे कन्व्हर्जनसुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपण 59 रुपयामध्ये, फक्त 59 रुपयामध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ऑफर केलेली आहे.
फ्री फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला जो काही चॅप्टर हवा असेल तो चॅप्टर इथे बघायला मिळू शकतो आणि तो एकदम डिटेलमध्ये एक एक गणित न भेटता. तर ह्याचे व्हिडिओ 59 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फक्त जॉईन करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकता. प्लस @गणितच गणित 1 गणित 1 असं टेलिग्रामवरती सर्च केलं तर एक मॅथ्सचा ग्रुप भेटतो. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती. तिथे जर तुम्ही डाऊट्स पाठवले तर तुमचे व्हिडिओजद्वारे शंका निरासन केल्या जाईल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग 1,500पेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे. प्लस ह्याच्यामध्ये मी व्हिडिओज कंटिन्यू अपडेट करत राहतो. तर आजच माझ्या यूट्यूब चॅनलला जॉईन करून 59 रुपयामध्ये या संधीचा फायदा घ्या आणि दोन्ही मेंबरशिप तुम्हाला इथे अवेलेबल राहतील. धन्यवाद.